विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे, याचा सराव संच 1.2 हा संपूर्ण संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, मागील लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.1 हा संपूर्ण संपवला. ओके, अजूनपर्यंत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि आज जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर चला आपण वेळ न घालवता आपल्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया. ओके, बघा, सगळ्यात पहिलं टॉपिक याच्यामध्ये जे शिकायचंय तुम्हाला, ओके, ते शिकायचंय दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख. आता लक्षात ठेवा, काल मी तुम्हाला जे पहिलं लेक्चर शिकवलं त्याच्यामध्ये सांगितलं की दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय असते. तर सामान्य रूप सर्वांना माहित असेल. ओके, काय असतंय, एक्स अधिक बीवाय अधिक सी बरोबर 0. ओके, हे सामान्य रूप झालं. मग आता काय बरं, याचं काय, तर लक्षात ठेवायचंय, समजा तुम्हाला एक रेषेचं समीकरण दिलंय, समजा असं दिलंय एक्स अधिक वाय बरोबर 5. ह्या सराव संचामध्ये काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतोय. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचंय, एक्स अधिक वाय बरोबर 5 हे जर रेषेचं समीकरण दिलंय तर सगळ्यात पहिले याचा तुम्हाला बॉक्स तयार करायचा आहे. ओके, आलेख काढण्यासाठी तुम्हाला बॉक्स तयार करायचा. आता सर्व विद्यार्थ्यांना एवढा एकच एक्सरसाइज आणि 1.4 असे दोन जे सराव संच आहेत ते थोडेसे हार्ड जातात. ओके, तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. फक्त तुम्हाला शेवटपर्यंत काय करायचंय, लेक्चर बघायचंय. तर एक्स अधिक वाय बरोबर 5 जर तुम्हाला दिलंय आणि याचा जर तुम्हाला आलेख काढायचा आहे तर सर्वप्रथम लक्षात ठेवा, याचा तुम्हाला बॉक्स काढावा लागेल. आणि बॉक्स कसा काढायचा आहे, ओके, असा बॉक्स, त्याच्यामध्ये 1 2 3 असे 3 कप्पे आडवे बरोबर. त्यानंतर बघा, इथे एक लाईन बरोबर, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एक्स असतो, वाय असतो आणि इथं एक्स आणि वाय असतो. त्यानंतर इथं 3 किमती घ्यायच्या, 1 2 आणि 3. समजलंय? असा बॉक्स पाठ करून ठेवा. शेवटपर्यंत आपल्याला असाच काढायचा आहे, जोपर्यंत एक्सरसाइज संपत नाही तोपर्यंत. मग या ठिकाणी कोणत्या किमती घ्यायच्या, तर लक्षात ठेवायचंय, हा जो वाय आहे का वाय, त्याच्यावरून ठरवायचं आपल्याला किंमत कोणती घ्यायची. आता मला सांगा, वायचा सहगुणक किती आहे, वायचा सहगुणक इथं 1 आहे, 1. मग लक्षात ठेवायचंय, जर वायचा सहगुणक 1 असेल, वायचा सहगुणक फक्त 1 असेल तरच बरं का. ओके, वायचा सहगुणक जर 1 सोडून दुसरा कोणी असेल तर तिथे ट्रिक वेगळी आहे, जी मी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सांगेल, सराव संचामध्ये. पण इथे लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी वायचा सहगुणक 1 असेल तिथं एक्सच्या किमती डायरेक्टली 1 2 3 उचलून टाकायच्या. एक्सच्या किमती किती उचलून टाकायच्या, 1 2 3. ओके, मग काय करूया, एक्सची किंमत 1 टाकू. जर एक्सची किंमत मी इथे 1 टाकली, 1 अधिक इथं वाय आहे बरोबर किती, 5. ओके, 1 जर पलीकडे गेला तर वाय तसाच, 5 अधिक 1 तिकडे गेला तर वजा 1. ओके, वाय बरोबर 5 1 गेला 4. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सची किंमत 1 टाकली त्यावेळेस वायची किंमत 4 आली. म्हणजे हे आलं बघा, 1 स्वल्पविराम 4 बरोबर. आता 2 टाकू, जर 2 पलीकडे गेला तर तो काय होईल, मायनस. 5 2 गेला 3. त्यानंतर 3 टाकू, 3 जर पलीकडे गेला तर तो मायनस, 5 3 गेला 2. म्हणजे हा झाला 2, 3, 3, 2 बरोबर इथपर्यंत. मग याचं काय करायचंय, तर याचा काढायचंय ग्राफ. आणि ग्राफ कसा काढायचा आहे, ओके, इकडे बघा, तुम्हाला सांगतोय. ओके, ग्राफ कसा काढायचा, पुढे मी ग्राफ पेपर ऍड केलेत पण या ठिकाणी केला नाही. ओके, या ठिकाणी आपल्याला थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. मग काढूया बरं ग्राफ. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय. ओके, एक्स अक्ष आणि वाय अक्ष, हा निगेटिव्ह एक्स अक्ष आणि हा निगेटिव्ह वाय. ओके, इथं वजा किमती असतात, इथं वजा किमती असतात. ओके, त्यानंतर काय करू, आपण नंबर्स लिहून घेऊ. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर बघा, इकडं पण किमती लिहूया. 1 2 3 4 5 बरोबर आणि 6 पण. बरं, मला सांगा, आपल्याला ग्राफ जो काढायचा आहे, आलेख जो काढायचा आहे, तो या ज्या किमती आहेत त्यांचा उपयोग करून काढायचा आहे. लक्षात ठेवा, जर कंसामध्ये जर असं दिसतंय तुम्हाला 1 स्वल्पविराम 4, तर पहिली जी किंमत असते ती एक्सची असते आणि दुसरी जी असते ती वायची असते. ओके, पहिली किंमत कुणाची असते, एक्सची, आणि दुसरी किंमत कुणाची असते, ओके, वायची असते. समजलंय? ओके, पहिली किंमत असते एक्सची. ओके, पहिली किंमत असते एक्सची. 1 मिनिट, मी पेन चेंज करून घेतो. ओके, पहिले असते एक्सची आणि दुसरे असते वायची, एक्स आणि वायची. बरं, मग मला सांगा, इथं जर बघितलं तर एक्सची किंमत 1, वायची किंमत 4. मग एक्स कुठे, इथं एक्स 1 आणि वाय किती आहे, 4. मग एक्सला किती आहे, 4. 4 कुठे, 1ला 4 कुठे, इथं बरोबर. मग इथं असं डॉट द्यायचंय. बरं, पुढं त्यानंतर काय, 2ला किती आहे, 3. म्हणजे एक्सची किंमत 2, वायची किंमत 3.
म्हणजे 2 ला किती आहे 2, x2 तर y किती 3 वरती जायचंय इथं 3. ओके, थोडंफार मागं पुढे होईल कारण की या ठिकाणी ग्राफ पेपर जोडलेला नाही. त्यानंतर 3 ला किती आहे 2 म्हणजे x किती आहे 3 आणि 3 ला हा किती आहे 2. बरोबर इथपर्यंत. मग आता काय करायचे हे तिन्ही पण पॉईंट आपल्या लाईन मधून पास झाले पाहिजे. ओके, लाईन मधून काय झाले पाहिजे पास झाले पाहिजे. ओके, मग करूया बरं. ओके, हे झालं आपल्या रेषेचं समीकरणाचं ग्राफ. ओके, आपल्या रेषेचं जे समीकरण होतं त्याचा आलेख असा आहे. समजलं इथपर्यंत. आणि पुढे देखील आपल्याला असंच काढायचंय. ओके, थोडंफार बेसिक सांगितलंय मी, ते तुम्हाला समजलं असेल आणि जरी नसेल समजलं तर सराव संचामध्ये एकदम प्रॉपर शिकवणार आहे मी, जेणेकरून तुमचं काय होणार आहे बेसिक पक्क होणार आहे. ओके, तर जाऊया चला सराव संचाकडे. सराव संच 1.2 मध्ये बघा हे 2 प्रश्न, त्याच्यापैकी हा प्रश्न यावर्षी 2026 मध्ये बोर्डाच्या पेपरला पडला होता 2 मार्कांसाठी. ओके, आणि त्यामध्ये काय करायचं होतं फक्त गाळलेल्या जागा भरायच्या होत्या. एकदम सोपं आहे. काय करायचंय इथं सांगितलंय x अधिक y बरोबर 3. किती सांगितलंय x अधिक y बरोबर किती रे बाळ 3. इथं हे समीकरण आहे आणि इथं कोणतं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4. इथं समीकरण x अधिक y बरोबर 3, तिथं समीकरण x वजा y बरोबर 4. मग काय करायचंय तर इथं x ची किंमत 3 आहे. ओके, y ची किंमत काढायची, पण मला खाली असं दिसतंय की x आणि y म्हणजे x ची किंमत 3 y ची 0. ओके, मग इथं आपण 0 टाकून देऊ, संपला विषय. म्हणजे पहिलं काढायची गरज पण नाही पडली. आता दुसऱ्यांदा बघा इथं x ची किंमत काढायची आपल्याला, y ची किंमत दिली आणि खाली परत आपल्याला कोऑर्डिनेट लिहायची. मग काय करूया y ची किंमत 5 दिली, y च्या जागी टाकू अधिक x तासाच बरोबरच्या पलीकडे 3. हा 5 जर पलीकडे गेला तर हा 3 तासाच प्लस 5 तिकडे गेला तर -5 म्हणजे वजा 5. 3तून 5 जातो का नाही, 5तून 3 गेला 2, 5 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. ओके, आलेल्या उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. म्हणजे हा झाला -2. मग इथं काय लिहायचंय, इथं काय करायचं पहिला -2 आणि त्यानंतर दुसरा किती आहे 5. ओके, समजलं इथपर्यंत. लास्ट मध्ये बघा 0 आणि 3 म्हणजे x आहे 0 आणि y आहे 3. ओके, झालं पहिला. ओके, 2 मार्क फिक्स. इतकं सोपं असतंय. ओके, जरी नाही समजलं तर इथं बघा इथं कन्सेप्टच क्लिअर होईल तुमची. काय करायचं आपल्याला, ओके शेवटचा बॉक्स दिलेला आहे. ओके, हा बॉक्स आपल्याला भरायचा आहे 1 2 3 4. तर मला सांगा x ची किंमत फाइंड करायची, y ची किंमत दिली, y ची किंमत किती आहे 0. मग टाकूया y च्या ठिकाणी 0, x वजा y च्या ठिकाणी 0 बरोबर किती 4. x मधून 0 गेला 0. ओके, x मधून 0 गेला x बरोबरच्या पलीकडे 4. x ची व्हॅल्यू आली 4. किती आली 4. म्हणजे हा झाला 4 आणि 0 बरोबर. 4 1 नंबरला, 0 2 नंबरला. आता काय करायचंय, ओके x ची किंमत वजा 1 टाकायची, y ची किंमत काढायची. मग x हा जो x दिसतोय तुम्हाला, हा जो x दिसतोय त्याच्या जागी वजा 1 टाकू, वजा y आणि बरोबरच्या पलीकडे 4. हा जर वजा 1 पलीकडे गेला तरी तो वजा y तसाच राहील, हा वजा y तसाच, 4 तसाच. हा वजा 1 जर पलीकडे गेला तर अधिक 1. 4 आणि 1 किती रे बाळ 5. इकडे किती वजा y. ओके, मग मला सांगा तुम्हाला काल काय शिकवलं, बरोबरच्या अलीकडे जर वजा असेल, बरोबरच्या पलीकडे जर वजा असेल तर वजा वजा येणारं उत्तर अधिक मध्ये येते, म्हणजे मायनस मायनस प्लस होते. बरोबर का. पण इकडं बरोबरच्या अलीकडचा मायनस आहे, बरोबरच्या पलीकडचा प्लस आहे, दिसत नाही म्हटल्यानंतर. तर लक्षात ठेवायचं अशा परिस्थितीमध्ये हे जे चिन्ह आहे ते पलीकडे शिफ्ट करायचं, म्हणजे y तसंच आणि याचं वजा चिन्ह पलीकडे देऊन टाकायचं वजा 5. ओके, म्हणजे ज्या वेळेस आपण x ची किंमत वजा 1 टाकली, y ची किंमत किती आली वजा 5 आहे. समजलं इथपर्यंत. मग हे खाली कसं भरायचंय वजा 1 आणि वजा 5, वजा 1 आणि वजा 5. समजलं इथपर्यंत. ओके, समजलंय का. जायचंय पुढं, चला पुढे जाऊया. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता जायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा. ओके, हे जे समीकरण दिलंय एक सामायिक समीकरण, ते आलेखाने सोडवायचंय. कशाने सोडवायचंय, आलेखाने सोडवायचंय. बरोबर का. मग सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं याचा एक बॉक्स येईल x अधिक y बरोबर किती रे बाळ 6, आणि याचा एक बॉक्स येईल x वजा y बरोबर किती रे बाळ 4. ओके, या दोघांचा एक सेपरेट बॉक्स येईल, याचा सेपरेट बॉक्स, त्याचा सेपरेट, आणि दोघांच्या बॉक्स जे असतील त्यांच्याकडून आपल्याला दोघांचा आलेख काढायचा, मग उत्तर लिहायचं. मग लिहूया, काही हार्ड नाही. सगळ्यात पहिले याचा बॉक्स काढू. बॉक्स सांगितला मी तुम्हाला. ओके, असा असतो ज्याच्यामध्ये 3 आडवे कॉलम, आडवे रोज असतात, रो म्हणतात त्यांना. ओके, आडव्या लाईन्स. इथं x y, x आणि y. त्यानंतर बघा 1 2 आणि 3. इथं पण सेम टू सेम काढून घ्या लगेच. ओके, झालंय.
ओके, असं करायचंय. मग मला सांगा, जर आता आपल्याला याच्या किमती घ्यायच्यात, एक्सच्या किमती घ्यायच्यात, एक्सच्या किमती, तर जे मी सांगितले ते तुमच्या लक्षात पाहिजे. ओके, काय लक्षात पाहिजे की हा जो एक्स तुम्हाला दिसतोय आणि हा जो वाय तुम्हाला दिसतोय, तर तुम्हाला फक्त वाय पाहायचा आहे. ओके, कोण पाहायचं आहे तुम्हाला? नेहमी वाय पाहायचा आहे. या वायचा सहगुणक किती आहे? एक. या वायचा सहगुणक किती आहे? तो पण एक आहे. ओके, चिन्ह आपल्याला काही असलं तरी चालतं, सहगुणक एक पाहिजे, बरोबर. मग इथं वायचा सहगुणक एक दिसतो म्हटल्यानंतर मी एक्सच्या डायरेक्टली किमती घेणार, 1 2 3. ज्या ठिकाणी वायचा सहगुणक एक असेल त्या ठिकाणी एक्सच्या किमती डायरेक्ट 1 2 3 घ्यायच्या. ओके, इथं पण घेतो 1 2 आणि 3, बरोबर इथपर्यंत. आता मग काय करायचंय, चला एक्सची किंमत 1 टाकू. जर इथं 1 टाकलं, 1 अधिक वाय बरोबर किती रे वाय? 6. हा 1 जर पलीकडे गेला तर वाय तसाच, बरोबर 6 तसाच, अधिक 1 तिकडे गेला तर वजा 1. वाय बरोबर 6 तून 1 गेला 5, वाय किती आला? 5. ओके, झाला वाय 5 आला. म्हणजे ह्या ज्या किमती आहेत ते 1 आणि 5 आल्यात. बरं, पुढे पुढे काय? तर पुढे वाय एक्सची किंमत 2 टाकायची. मग टाकूया, 2 अधिक वाय बरोबर किती? 6. हा जर 2 पलीकडे शिफ्ट केला तर वाय तसाच, हा 6 पण तसाच, अधिक तिकडे गेला तर वजा. 6 तून 2 गेले किती रे बाळ? 4. म्हणजे वायची किंमत किती आली? 4. ओके, मग हा झाला 2 आणि 4, 2 आणि 4. ओके, त्यानंतर पुढे ओके तिसरी किंमत इथं काढतो. ओके, लक्ष असू द्या. ओके, पहिली किंमत, दुसरी किंमत आणि तिसरी किंमत. ओके, हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही पेपरमध्ये नाही केलं तरी चालतंय, पण ह्या बॉक्स मधल्या किमती एकदम ॲक्युरेट आल्या पाहिजे, म्हणजे बरोबर आल्या पाहिजे. ओके, चला 3 टाकूया. इथं जर 3 टाकलं तर 3 अधिक वाय बरोबरच्या पलीकडे 6. ओके, हा जर 3 तिकडे शिफ्ट केला तर वाय तसाच, हा 6 तसाच, अधिक 3 तिकडे गेला तर वजा 3. ओके, 6 तून 3 गेले 3, म्हणजे वाय बरोबर आला 3. ओके, म्हणजे हा झाला बघा 3,3. बरं, हा झाला. आता काय करूया, हा जो सेकंड बॉक्स दिसतो आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज फाइंड करू. एक्स मायनस वाय, एक्स वजा वाय बरोबर 4. एक्सची किंमत किती आहे बाळ? 1 वजा वाय बरोबर किती रे? 4. ओके, मग मी काय करतो, हा जो 1 आहे तो तिकडे शिफ्ट करतो, इथं राहिला वजा वाय बरोबर 4. हा अधिक 1 तिकडे गेला तर वजा 1, 4 तून 1 गेला 3, इकडे राहिला वजा वाय, पण हा मायनस तिकडे शिफ्ट होईल, वाय बरोबर किती? वजा 3. ओके, जर दोन्ही पण मायनस मायनस असतील, बरोबरच्या अलीकडे बरोबरच्या पलीकडे, तर येणार उत्तर प्लस मध्ये असेल. पण जर एकच मायनस असेल तर हे मायनस तिकडे शिफ्ट करायचंय. जसं की हे मायनस तिकडे शिफ्ट झाला, हा झाला वजा 3. आता नेक्स्ट किती? ओके, हा झाला 1 वजा 3. बर, आता 2 टाकायचंय, टाकूया. एक्सच्या ठिकाणी 2, वजा वाय तसाच बरोबर 4, हा वजा वाय तसाच बरोबर 4 पण तसाच, हा अधिक 2 तिकडे गेला तर वजा 2. ओके, अधिक 2 तिकडे गेला तर वजा 2. इथं वजा वाय, 4 तून 2 गेला 2, हा मायनस तिकडे शिफ्ट करायचा आहे, वजा 2. म्हणजे हे किती आलं? वजा 2. बरं, 2 वजा 2. बरं, लास्ट. ओके, एक्स ची किंमत टाकायची 3, टाकूया. 3 वजा वाय बरोबरच्या पलीकडे किती रे? 4. हा जर 3 तिकडे शिफ्ट केला तरी इथं वजा वाय तसाच, वजा वाय 4 तासात, अधिक 3 तिकडे गेला तर वजा 3, वजा वाय बरोबर 4 3 गेला 1, वजा तिकडे शिफ्ट केला तर वजा 1, बरोबर का? ओके, म्हणजे याची किंमत आली वजा 1, म्हणजे हा झाला 3 वजा 1. इथपर्यंत काही अडचण? ओके, आता काढायचं आपल्याला ग्राफ. सर्वप्रथम लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस हा जर क्वेश्चन आला तर पेपरला 3 मार्क येईल, बरोबर का? मग काय करायचंय, सगळ्यात पहिल्याचा बॉक्स काढायचा, मग दुसऱ्याचा बॉक्स काढायचा, बरोबर का? याला सारणी म्हणतो आपण, आणि ती सारणी पूर्ण करायची. ओके, जर वायचं जर सहगुणक, जर कोइफिशियंट 1 असेल, सहगुणक 1 असेल, तर आपण डायरेक्टली 1 2 3 व्हॅल्यू उचलायचे, 1 2 3 त्या एक्सच्या जागी टाकायच्यात, वायच्या व्हॅल्यू काढायच्यात, आणि ह्या ज्या खाली व्हॅल्यू तुम्हाला दिसतात, ओके, ह्या तिसऱ्या रो मधल्या, ह्या तिसऱ्या लाईन मधल्या, तर त्यांचा आपल्याला ग्राफ काढायचा. ओके, चला काढूया, ग्राफ काढूया आता. ओके, ग्राफ काढूया. तर ग्राफच्या आधी मी काय करतो, या किमती लिहून घेतो. ओके, पहिल्या बॉक्सच्या. ओके, पहिल्या बॉक्सची किंमत बघा किती आहे. आता इथं आपल्याला ब्लॅक पेन लागेल, बरोबर ना? ओके, ब्लॅक आहेच. हा पहिला बॉक्स. त्या पहिल्या बॉक्सच्या किमती बघा, 1 5 2 4 3 3, 1 5 2 4 3 3, बघून घ्या बरं का. ओके, दुसऱ्या बॉक्सच्या किमती, 1 5 2 4 3 3, दुसरा 1 वजा 3 2 वजा 2, 1 वजा 3 2 वजा 2, त्यानंतर किती रे बा? 3 वजा 1, 3 वजा 1, बरोबर इथपर्यंत. ओके, आता काढूया ग्राफ. आता ग्राफ काढत असताना बघा, सगळ्यात पहिलं काय करायचंय, सगळ्यात पहिलं अशी मधोमध एक लाईन मारायची. ओके, मधोमध
त्यानंतर इथं पण ओके हायेस्ट नंबर किती आपला ओके हायेस्ट नंबर आहे आपल्याकडं ओके 5 बर बर एकदम करेक्ट आहे ओके ग्राफ बघून घ्या कसं काढायचं आहे ओके ग्राफ मुलांना हार्ड जातात बर त्यानंतर काय करायचंय हा पहिला बॉक्स ओके आधी काय करू नंबर्स प्लॉट करूया इथं 0 असतो बरोबर का हा ओरिजिन 0 त्यानंतर इथं 1 2 3 4 5 6 7 8 इतकं जायचं पण नाही आपल्याला 5 पर्यंतच आहेच ते बरोबर ना त्यानंतर बघा ओके वरती पण 5 पर्यंत जाऊया 1 2 3 4 5 6 खाली पण 5 पर्यंत जाऊया -1 -2 -3 -4 -5 आणि इकडे पण 5 पर्यंत जाऊ -1 -2 -3 -4 -5 ओके आता काढायचं आहे आपल्याला ग्राफ आता काय काढायचं आपल्याला ओके ग्राफ काढायचा आहे मग जर तो ग्राफ आपल्याला काढायचा तर लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवा पहिला बॉक्स हा आहे पहिल्या बॉक्सच्या किमती ओके ही x दाखवते ही y दाखवते ओके मग पहिली लाईन काढू ओके 1 ला 5 आहे म्हणजे पहिली x ची व्हॅल्यू आहे आणि मग कितीची व्हॅल्यू आहे ओके पहिली x मग y मग हा x डॅश आहे आणि मग y डॅश आहे ओके 1 ला 5 x आहे आपला 1 आणि 1 ला y किती आहे y किती आहे y 5 इथं बरोबर इथपर्यंत त्यानंतर 2 ला 4 x आहे 2 इकडे बघा x 2 आहे y ला 4 ओके त्यानंतर 3 ला 3 ओके 3 ला किती 3 ला 3 त्यानंतर ही झाली पहिली लाईन ओके सगळ्यात पहिला आधी हे ड्रॉ करून घ्यायचं मुलं काय करतात दोघांचे पॉईंट काढतात आणि मग ड्रॉ करतात तसं नाही करायचं आधी एक ड्रॉ करून घ्यायची मग दुसरी करायची बरोबर ओके एकदम करेक्ट आता सेकंड ओके सेकंड काय आहे बघा 1 - 3 हा तुमचा x आणि हा तुमचा y 1 ला -3 ओके x आहे 1 ला -3 y कुठे वरती आहे का वरती तर प्लस आहे अधिक आहे खाली इथं 1 ला -3 त्यानंतर 1 ला -3 2 ला -2 2 ला -2 त्यानंतर 3 ला -1 ओके हा 3 आणि 3 ला -1 3 ला -1 म्हणजे इथंच आहे हा -1 3 ला -1 खाली बरं आणि मग काय करायचं याच्यामधून आपली लाईन पास करायची ओके आता बघा ही जी लाईन आहे ती आपण व्यवस्थित पास करू कारण की त्याच्यामुळे आपलं आन्सर चुकू शकते हे बघा ही लाईन ओके ही तिला व्यवस्थित आपण काय करूया पास करूया ओके सॉरी अरे ती एकदम स्ट्रेट आली पाहिजे बरं का ओके आलंय का हा एकदम करेक्ट हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ते आपलं उत्तर आहे ओके ते काय आपलं उत्तर ओके ही लाईन पहिली ओके ही लाईन दुसरी आणि हा जो आहे बघा उत्तर किती आहे तर x ची किंमत किती आहे तिथं x ची किंमत 5 आहे आणि y ची किंमत तिथं किती आहे 1 म्हणजे 5 आणि 1 आपलं उत्तर असेल आता एक गोष्ट लक्षात ठेवा असा ग्राफ काढल्यानंतर सगळ्यात पहिले इथं तुम्हाला काय करायचे प्रमाण लिहायचे काय लिहायचे प्रमाण ओके मग लक्षात ठेवायचे प्रमाण लिहित असताना ओके 1 नंबरला x अक्ष लिहायचा आहे नंतर y अक्ष लिहायचा आहे इज इक्वल्स टू आता मला सांगा या ठिकाणी मी 1 नंतर 2 2 नंतर 3 असं सलग घेतलंय मध्ये एखादी लाईन सोडली का एक पण नाही सोडली मग माझं जे प्रमाण आहे x अक्षावरती 1 सेमी आणि y अक्षावरती पण 1 सेमी ओके बरोबर किती एकक आहे बरोबर दोघांमध्ये कितीचं अंतर आहे ते 1 ते 2 मध्ये एकाचं अंतर आहे म्हणजे 1 एकक आणि त्यानंतर या दोघांमध्ये कितीचं अंतर आहे 1 एकक ओके किती एकक 1 एकक आणि इथं आपला आन्सर काय आलंय संपलाय
इथं आपला आन्सर संपलाय. समजलं इथपर्यंत? ओके, घ्यायचा स्क्रीनशॉट. चला आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. त्यानंतर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, कशाचा? याचा. ओके, पटापट घ्या स्क्रीनशॉट. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे? x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 3. ओके, सर्वप्रथम काय करायचंय? ओके, याचा एक बॉक्स काढायचा आहे, मग याचा एक बॉक्स काढायचा आहे. ओके, चला काढूया. x अधिक y बरोबर किती रे बाळ? 5. हे झालं पहिलं समीकरण. दुसरं किती आहे? x वजा y बरोबर किती? 3. बरोबर, हे दुसरं समीकरण. हे पहिलं आणि ते दुसरं. याचा एक बॉक्स येईल ज्याच्या किती किमती येतील? 3 किमती. 1 2 3. बरं, हा झाला x आणि y. त्यानंतर इथं पण 3 किमती. ओके, जे मी तुम्हाला सांगितले ते तुमच्या लक्षात पाहिजे. y सोबत जर 1 असेल, म्हणजे y चा सहगुणक जर 1 असेल तर डायरेक्ट किमती एक्स्ट्रा 1 2 3 उचलायच्यात. मला सांगा, y सोबत इथं 1 दिसतोय, 1 दिसतोय इथं 1 म्हटल्यानंतर 1 2 3 घ्यायच्यात. त्यानंतर इथं पण y सोबत 1 दिसतोय. ओके, 1 2 3. मायनस असो प्लस असो आपल्याला काही देणं घेणं नाही, आपल्याला 1 पाहिजे. बरोबर का? मग जर आपण इथं 1 टाकला, समजा मी x च्या जागी 1 टाकला, अधिक y तसाच बरोबर 5, तर हा 1 तिकडे जाईल, म्हणजे y तसाच 5 तसाच, हा 1 तिकडे आला तर वजा 1, म्हणजे y बरोबर 5तून 1 गेला 4. ओके, आता हे सोपं इथं तोडी सोडवतो. त्यानंतर जर x च्या जागी मी 2 टाकलं, 2 जर तिकडे गेला तर इथं +2 मायनस होईल तिकडं. 5तून 2 गेला मग 3 येईल. त्यानंतर बघा 3 इथं टाकलं, +3 तिकडे गेला तर मायनस होईल. 5तून 3 गेले 2. ओके, तुम्हाला सोपं सांगू का चेक कसं करायचं? या दोघांची ऍडिशन केल्यानंतर परत 5 आला पाहिजे. बघा 1 आणि 4 5, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5. ओके, तर ही पहिली बघा 1 4, त्यानंतर 2 3 आणि त्यानंतर 3 आणि 2. बरोबर इथपर्यंत. आता पुढे. ओके, आता हे तोंडीने सोडवायचं आपल्याला ते प्रॉपर सोडवावं लागेल, कारण की त्या ठिकाणी मायनस आहे आणि मायनस मध्ये विद्यार्थ्यांचा लय घोळ होतो. बरोबर, तर आपण काय करूया? x च्या जागी 1 टाकू. चला, x च्या जागी 1 टाकला, वजा y बरोबर किती? 3. हा वजा y मी तसाच ठेवतो, हा 3 पण तसाच, हा अधिक 1 तिकडे गेला तर वजा 1. मग वजा y बरोबर 3तून 1 गेला 2 आणि हा वजा तिकडे शिफ्ट होईल, म्हणजे y बरोबर किती रे? y बरोबर वजा 2. बरं, पहिलं झालं. आता दुसरा. ओके, y ची किंमत किती आली? वजा 2, म्हणजे हा झाला 1 वजा 2. आता टाकूया x ची किंमत 2. x ची किंमत जर 2 टाकली तर 2 वजा y बरोबर किती? 3. हा वजा y तसाच बरोबर 3 तसाच, हा अधिक 2 तिकडे गेला तर वजा 2. ओके, 3तून 2 गेला 1 वजा y, वजा तिकडे गेला तर ओके वजा तिकडे शिफ्ट होईल, म्हणजे हा झाला वजा 1, 2 वजा 1. ओके, आणि लास्ट मध्ये काय येईल बरं? ओके, लास्ट मध्ये काय येईल? आता टाकायचं आपल्याला 3. किती टाकायचं? 3. चला टाकूया. 3 वजा y आणि बरोबरच्या पलीकडे 3. हा 3 तिकडे गेला तर वजा y बरोबर 3, अधिक 3 तिकडे गेला वजा 3, 3तून 3 गेला 0. ओके, वजा y, म्हणजे y बरोबर किती? 0. नाही तर मुलं म्हणतील सर हे वजा चिन्ह तिकडे शिफ्ट करू, वजा 0 लिहू. ओके, मायनस ए साईन. ओके, नंबरला देता येते. 0 नंबर आहे पण 0ला कोणतं साईन नसते, समजलं? ओके, त्याच्यामुळे मी 0ला चिन्ह दिलेलं नाही. आता काय करूया? ओके, हे जे तिसरे लाईन दिसतात तुम्हाला, ओके, ते पुढच्या ग्राफवरती आपण लिहून घेऊ आणि मग आपला ग्राफ काय करूया? ड्रॉ करूया. इथं बघा 1 4 2 3 3 2. पहिला जो बॉक्स आहे त्यातल्या किमती 1 4, ओके, 2 3 आणि 3 2. त्यानंतर दुसरा बॉक्स काय आहे बघा? 1 वजा 2. ओके, इथं लिहायचं राहिलं का? हे 0 आलंय बरं का? 3 0. 1 वजा 2 2 वजा 1, 1 वजा 2 2 वजा 1 आणि 3 0. ओके, 3 किती? इथं माग आहे बरोबर. 3 ला किती? 0. ओके, आता करूया ग्राफ ड्रॉ. ओके, ग्राफ ड्रॉ मागाच्या सारखंच करायचं. हायेस्ट नंबर किती आहे? 4. हा झाला आपला x, हा आपला y, हा x डॅश, हा y डॅश. बरोबर. ओके, आता काय करूया? नंबर प्लॉट करू आपण. हा झाला. इथं 0,0 असतो बरोबर. 1 2 3 4 5 6. ओके, भरपूर आहेत 6. आपल्याला एवढे लागत पण नाही. ओके, तुम्ही छोटा ग्राफ काढला तरी चालला असतं. ओके, तुम्ही देखील असाच काढायचा आहे. त्यानंतर इकडे किती?
इकडे -1 -2 -3 -4 -5 -6. ओके, हायस्ट नंबर 4 आहे, 4 पर्यंत घेतलं तरी चालतंय. ओके, -1 -2 -3 -4 -5, नंतर 1 2 3 4 आणि किती रे बाळ 5. ओके, आता काढूया आपला ग्राफ. ओके, ग्राफमध्ये पहिला हा तुमचा x आणि हा तुमचा y. x किती आहे 1 अधिक आहे बरं का, अधिक 1 ला 4. ओके, x आहे आपला 1, 1 ला किती 4, 1 ला 4 कुठे इथं वरती. त्यानंतर पुढे 2 ला 3, 2 ला किती आहे 2 ला 3 हा इथं. त्यानंतर किती 3 ला 2 हा 3 तुमचा, 3 ला 2. त्यानंतर पुढे ओके, याच्यामधून काय करू आपण आता लाईन पास करूया. आपली लाईन काय करू पास करू. ओके, एकदम स्ट्रेट गेली पाहिजे ना. ओके, हा, आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ओके एकदम स्ट्रेट गेली पाहिजे. त्यानंतर आपल्याला नंबर 2 प्लॉट करावा लागेल. ओके, नंबर 2 किती 1 - 2, 1 ला -2 खाली. त्यानंतर 2 ला -1. ओके, 2 ला -1. ओके, 2 ला -1 कुठं इथं. ओके, बघा हा x2 आणि y -1 खाली आहे, अधिक म्हटलं असतं तर वरती गेलो असतो. त्यानंतर किती आहे 3 ला 0, 3 ला 0 म्हणजे हा हा तुमचा 3 ला 0. बरोबर, याच्यामधून तुमची लाईन पास झाली पाहिजे, म्हणजे गेली पाहिजे. इथं म्हणतो इथंच पास नापास चालू आहे, अजून आम्ही तर पेपरच नाही दिले. बरोबर, एकच मिनिट, एकच मिनिट. आउटसाईड चालली ती, आता इनसाइड येईल एकदम करेक्ट. ओके, दिस इज करेक्ट ग्राफ. ओके, याचं नाव, ओके याचं नाव किती आहे बघा, याचा नंबर 4 आहे x आणि 1 आहे y. बरोबर, शेवटी आन्सर कसं लिहायचं म्हणून इथं लिहिलं तरी चालेल. x आणि y बरोबर किती रे बाळ, x आणि y बरोबर x किती आहे 4 आणि y किती आहे 1. ओके, असं शेवटी तुम्ही लिहायचंय पेपरमध्ये. ओके, आता मागच्या याच्यामध्ये मी लिहिलं नाही, पण तुम्ही पेपरमध्ये लिहायचं. इथं काही मिसिंग आहे का, काही राहिलंय का. ओके, राहिलंय ना, काय राहिलंय आपलं प्रमाण. ओके, मग प्रमाण लिहूया. प्रमाण मस्ट आहे बरं का, प्रमाण लिहावंच लागतं. ओके, प्रमाण x अक्षावरती, त्यानंतर y अक्षावरती. बरोबर, तर x अक्षावरती आपण ओके प्रमाण नेहमी मी एकच घेणार आहे. ओके, बघा सलग नंबर घेतले म्हटल्यानंतर 1 सेमी आहे, 1 सेमी. इकडे बघा ना, 1 नंतर 2, 2 नंतर 3, मध्ये लाईन सोडली का, जसं की समजा मी इथं 1 घेतला, इथं 2 घेतला, मध्ये लाईन सोडली का, नाही. मध्ये जर लाईन सोडली नाही तर मग ते नाही. y अक्ष बरोबर किती 1 सेमी. आणि बरोबर किती एकक आहे, 1 आणि 2 मध्ये किती फरक आहे 1 चा, म्हणजे 1 एकक. त्यानंतर काय, याच्यात पण किती 1 एकक. याला करायचा बॉक्स. ओके, दिस इज आवर फायनल आन्सर. समजलं इथपर्यंत. ओके, चला जाऊया पुढं. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, याचा आणि याचा. आपल्याला जायचं आहे आता पुढं. ओके, ग्राफ समजलाय. जर समजलं नाही तर मला कमेंटमध्ये सांगत चला. ओके, मी नंतर काय करेल त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेल पुढील लेक्चरमध्ये. आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे, x अधिक y बरोबर किती 0. आणि नंबर 2 किती आहे 2x वजा y बरोबर किती रे 9. हे झालं पहिलं समीकरण, हे झालं दुसरं समीकरण. आपल्याला याचा एक बॉक्स काढायचा आहे सेपरेट, त्याचा एक बॉक्स काढायचा आहे, याचा एक बॉक्स काढायचा आपल्याला. इथं x y, x आणि y, इथं देखील x y, x आणि y. आणि किती किमती घ्यायच्यात आपल्याला 3च घ्यायच्यात. ओके, जास्त नको, 2 घेतले तरी चालतात, 4 घेतले तरी चालतात, 5 घेतले तरी चालतात, जितक्या किमती घेतात तितक्या चालतात. ओके, पण आपल्याला काय करायचंय, मार्क तेवढेच भेटणार आहे, मग 3 किमती घ्या ना, त्या सोप्या जातात. बरोबर, मग काय करायचंय, सगळ्यात पहिलं पाहिजे तुम्हाला y. काय पाहिजे y. y सोबत मला इथं पण 1 दिसतो, y सोबत मला इथं पण 1 दिसतो, तर मग डायरेक्ट x च्या किमती उचलायच्यात 1 2 3. किती उचलायच्यात 1 2 3. ओके, 1 2 3. बरं, मग काय करूया, जर x ची किंमत मी 1 टाकली, आता डायरेक्ट सोडवता. ओके, x अधिक y बरोबर किती आहे, तिकडे 0 आहे. जर मी x ची किंमत 1 टाकली, तर 1 अधिक y बरोबर किती 0. हा 1 जर पलीकडे गेला तर y बरोबर बघा अधिक 1 पलीकडे गेला तर वजा 1 होईल.
ओके, म्हणजे वजा 1. तसंच हा जर 2 मी इथं टाकला, 2 इथं टाकला तो पलीकडे गेला तर तो वजा 2 होईल, कारण की पलीकडे 0 आहे. पलीकडे क्रिया करण्यासाठी नंबरच नाहीये, बरोबर. त्यानंतर इथं 3 टाकलं, 3 जर पलीकडे गेला तर वायची व्हॅल्यू किती, वजा 3. म्हणजे हे सोपं होतं. 1 वजा 1, 2 वजा 2, 3 वजा 3, 1 वजा 1, 2 वजा 2, 3 वजा 3, बरोबर. त्यानंतर बघा इथं, ओके चला आता इक्वेशन राईट करूया आपण. 2x वजा y बरोबर किती रे बाळ, 9 है ना. इथं 9 आहे. आपण काय करू, 3 बॉक्स करू, आपल्याला सोडवावं लागेल. 1, 2 आणि 3. बर 2, 1 च्या जागी किती टाकायचं आहे, 1 च्या जागी आधी 1 टाकायचं आहे. 1 वजा y बरोबर किती, 9. बे 1 बे, आणि तो 2 तिकडे गेला तर वजा होईल. इथं वजा y बरोबर 9. हा 2 1 2 आणि तिकडे गेला तर तो वजा, 9तून 2 गेले 7. इथं वजा y, हा मायनस तिकडे शिफ्ट झाला तर काय होईल, तिकडं वजा होईल. म्हणजे y बरोबर किती, वजा 7. y बरोबर वजा 7. ओके. त्यानंतर पुढं काय, ओके 2, x ची किंमत किती टाकायची, आता 2 टाकायची. ओके 2 वजा y बरोबर किती रे, 9. ओके, बे 2 1 4 वजा y बरोबर किती, 9. हा जर 4 पलीकडे गेला तर इथं वजा y बरोबर 9, अधिक 4 पलीकडे गेला तर वजा 4. 9तून 4 गेले 5, इकडे वजा y, मायनस तिकडे शिफ्ट झालं तर y बरोबर वजा 5. ओके. त्यानंतर पुढं आता टाकूया 3. ओके, इथं झाला वजा 5, हा झाला 1 वजा 7, त्यानंतर 2 वजा 5, आणि त्यानंतर 3 टाकायचं. आता इथं 3 नाही, या ठिकाणी 2 तसाच, 1 च्या जागी टाकायचं 3. 1 च्या जागी 3 वजा y बरोबर किती, 9. 2 3 जा 6, बेत्रिक 6 वजा y बरोबर किती, 9. ओके, हा 6 जर पलीकडे गेला तर इथं राहिला वजा y, 9 तसाच, अधिक 6 पलीकडे गेला तर वजा 6, 9तून 6 गेले 3, इथं वजा y, वजा तिकडे गेला तर y बरोबर वजा 3, y बरोबर किती, वजा 3. ओके, वजा 3, 3 वजा 3. ओके, तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं ना तर मला सांगा, ओके याच्यामध्ये हे जे इक्वेशन्स तुम्हाला दिले समीकरण, याच्यामध्ये ओके ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू दोन्ही बॉक्समध्ये सारखी आली. ओके, तर तुम्हाला एक सांगतो, जर 2 बॉक्समध्ये एकच सेम व्हॅल्यू दिसत असेल तर आन्सर डायरेक्टली ते असेल, पण आपल्याला ग्राफ तरी पण काढावं लागेल. ओके, तुम्हाला समजलंय, आन्सर हेच येणार आहे. 3 वजा 3 आन्सर तुमचा यायला पाहिजे. ओके, मग काय करूया, पुढच्या याच्यावरती आपण ग्राफ घेऊया. सगळ्यात पहिले किमती तिथं लिहायच्यात आपल्याला. ओके, किती आहे, 1 वजा 1, 2 वजा 2, 3 वजा 3. ओके, काय आहे पहिला बॉक्स नंबर 1, 1 वजा 1, 2 वजा 2 आणि 3 वजा 3, बरोबर इथपर्यंत. बॉक्स नंबर 2 किती रे बा, बॉक्स नंबर 2, 1 वजा 7, 2 वजा 5, 1 वजा 7, 2 वजा 5, आणि लास्ट मध्ये काय 3 वजा 3च आहे, बरोबर. मग काय करावं लागेल, ग्राफ ड्रॉ करावं लागेल सर. ओके, करूया ना मग. ओके, हायेस्ट नंबर बघा किती आहे, हायेस्ट नंबर 7 आहे, बरोबर का. तो पण y ला आहे, निगेटिव्ह y ला म्हणजे खाली. आपण काय करू इथं, ओके ग्राफ एकदम प्रॉपर आला पाहिजे. ओके, ग्राफ पाहिल्याबरोबर सर लोकांना चांगलं वाटायला पाहिजे, तुमच्या पेपर चेक करणार आहे. ओके, त्यासाठी ग्राफ एकदम सुंदर काढायचा आहे तुम्हाला. दिस इज युअर x, दिस इज y. ओके, हा x चा डॅश आणि हा y चा डॅश, बरोबर. आता इथे किमती लिहूया. ही झाली आपली 1 2 3 4 5 6 7. ओके, मोठा नंबर 7 दिसतो ना, मग सगळीकडे 7 लिहूया. इथं पण वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 वजा 7. इकडे देखील वरती 1 2 3 4 5 6 7, खाली देखील वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 आणि वजा किती रे बघ 7. ओके, बरं आता काय करायचं, ग्राफ ड्रॉ करायचं. 1 नंबरचं बॉक्स 1 वजा 1 हा तुमचा पहिला x असतोय, दुसरा y. x किती आहे 1 तर y वजा 1. ओके, x किती आहे 1, y किती आहे वजा 1. ओके, वरती काय खाली, वरती तर प्लस आहे, खाली जावं लागेल मायनस. त्यानंतर पुढे 2 ला वजा 2, हा 2, 2 ला वजा 2 इकडं. त्यानंतर 3 ला वजा 3, 3 ला किती 3 ला वजा 3. ओके, आता काय करायचंय, लाईन एकदम स्ट्रेट पास झाली पाहिजे.
ओके, लाईन तुमची एकदम स्ट्रेट पास झाली पाहिजे. त्यानंतर पुढे नेक्स्ट. ओके, झाली लाईन 1. ओके, पहिली. दुसरी काय आहे? 1 वजा 7. हा तुमचा x आणि हा तुमचा y. 1 ला वजा 7. ओके, 1 ला वजा 7 पुढे इथं. त्यानंतर 2 ला वजा 5. x किती आहे? x आहे 2. 2 ला वजा 5 खाली. त्यानंतर 3 ला वजा 3. 3 ला वजा 3 पुढे इथं. बरोबर. मग काय करूया? हा झाला तुमचा आन्सर. किती आहे आन्सर बघा. ओके, एक्स ची व्हॅल्यू 1 नंबर एक्सच लिहायचा असतो कधी पण, 2 नंबर वाय, आणि वाय किती आहे? वजा 3. ओके, मग इथं असं लिहायचं, म्हणून एक्स आणि वाय बरोबर 3 वजा 3. ओके, इथं आपला आन्सर संपलेलं आहे. इथं आपला आन्सर संपलेला आहे. समजलं इथपर्यंत? ओके, अशा प्रकारे पेपरमध्ये काय करायचं, तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा. या लाईन्स अजून लांबपर्यंत घेतलं तरी चालतात. ओके, अजून तुमचा ग्राफ भारी दिसेल असं काढलं तरी चालतंय. याला देखील 4 मार्क आहे. बरोबर का? आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. पण तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, घेतलाय? ह्याचा घेतलाय? ओके, चला जाऊया पुढं. ओके, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. 3x वजा y बरोबर किती? 2. हे समीकरण पहिलं. दुसरं कोणतं आहे? 2x वजा y बरोबर किती रे? 3. एकदम करेक्ट आहे सर. बर, त्यानंतर मग हा काय करायचं, याचा टेबल काढायचा. टेबलमध्ये समजलंय तुम्हाला, 3 आडव्या लाईन्स घ्यायच्यात, 3 आडवे बॉक्स घ्यायचेत. ओके, त्याच्यामध्ये x आणि y, एक्स वाय, नंतर किती किमती? 3 किमती. नंतर इथं पण ओके. सगळ्यात पहिलं तुम्हाला बघायचं आहे कोणत्याही लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी बॉक्सच्या किमती घेत असताना वायचा सहगुणक किती आहे. इथं वायचा सहगुणक किती आहे? 1. इथं पण वायचा सहगुणक किती आहे? 1. आणि जर वायचा सहगुणक 1 असेल तर मी सांगितलं तुम्हाला किमती घ्यायच्या 1, 2, 3. इथं मायनस असतंय, काही फरक नाही पडत, प्लस असतंय, काही फरक नाही पडत. 1 आहे ना, आपल्याला पाहिजे 1. पण जर 1 सोडून दुसरा कोणी असेल तर मग तुम्हाला फरक पडू शकतो की तुमचा आन्सर लवकर येणार नाही. मग काय करूया आपण? x आलाय आपला 1, 2, 3. x किती आलाय आपला? 1, 2, 3. मग टाका x ची किंमत 1 टाका, वजा y बरोबर किती? 2. 3 1 3 वजा y बरोबर किती रे? 2. ओके, तर वजा y तसंच बरोबर 2 तसंच. हा 3 तिकडे गेला तर वजा 3. ओके, 3तून 2 गेला 1. 3 मोठं म्हटल्यानंतर वजा 1. आणि हा किती आहे बघा? वजा y. आता मला सांगा, बरोबरच्या अलीकडे मायनस, बरोबरच्या पलीकडे मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये. y बरोबर किती आला? 1. ओके, म्हणजे 1 ला किती आला? 1 ला 1च आलाय. समजलं इथपर्यंत? त्यानंतर परत एकदा सांगतो, एक्सच्या ठिकाणी 1 टाकला, 3 1 3, 3 तिकडे गेला तर वजा झाला. इथं वजा y, 3तून 2 गेला 1, 3 मोठे म्हटल्यानंतर मायनस, हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये. आता दुसऱ्यांदा 2 टाकूया, 3 त्यानंतर 2, इथं वजा y आणि बरोबर किती आहे? 2. 3 दुने 6 वजा y बरोबर किती रे? तिकडे 2. हा वजा y तसाच, 2 तसाच, हा अधिक 6 तिकडे गेला तर वजा 6. 2तून 6 जात नाही, 6तून 2 गेले 4, 6 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस बरोबर. त्यानंतर इकडे वजा तर आहेच, हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर कशामध्ये? प्लस मध्ये. हा झाला 4, म्हणजे हा झाला 1 1, हा झाला 2 4, आणि हा किती झालाय? हा लिहायचा अजून. ओके, तर याचा आन्सर मी इकडे लिहितो कारण की आपल्याला तिकडं दुसऱ्या बॉक्ससाठी जागा लागेल. मग काय करूया? 3 टाकूया इथं 3. ओके, डायरेक्ट टाकू का? इथं जर मी 3 टाकलं तर 3 3 9 वजा y बरोबर किती? 2. हा वजा y तसाच बरोबर, 2 पण तसाच, हा 9 तिकडे गेला तर वजा 9. वजा y बरोबर 2तून 9 जात नाही, 9तून 2 गेले 7, 9 मोठे म्हटल्यानंतर मायनस, मायनस मायनस काय येईल? प्लस. y बरोबर किती? y बरोबर 7. म्हणजे हा झाला 3 आणि 7. ओके, आता काढूया याच्या किमती. ओके, इथं पण किती घ्यायचं? जर वायचा सहगुणक 1 आहे तर 1, 2 आणि 3. ओके, टाका 2. एक्सच्या जागी 1 टाकलं तर वजा y बरोबर किती रे? 3. 2 1 2 वजा y बरोबर 3. हा वजा y तसाच ठेवा, बरोबरच्या पलीकडचं 3 तसाच, अधिक 2 तिकडे गेला तर वजा 2. 3तून 2 गेला 1, इकडे कोण आहे? वजा y.
हा मायनस तिकडे शिफ्ट होईल, y बरोबर किती -1, y बरोबर किती -1. ओके, त्यानंतर पुढे काय 1 - 1. ओके, तर आता टाकायचं आपल्याला x ची किंमत 2. आता मी डायरेक्टली सोडवतो बरं का. इथं जर मी 2 टाकलं तर 2 × 1 = 4 होईल, वजा y बरोबर किती 3. हा वजा y तसाच, 3 तसाच, हा अधिक 4 तिकडे गेला तर वजा 4, बरोबर का. 3तून 4 जात नाही. ओके, तर 4तून 3 गेला तर किती येईल बरं, तर तो येईल 4तून 3 गेला तर येईल 1, किती येईल 1, आणि 4 मोठा म्हटल्यानंतर मायनस, हा पण मायनस, तर मायनस मायनस प्लस होईल, y बरोबर किती आला 1. ओके, हा झाला 2 आणि 1. ओके, 2 1 कुठे रिपीट झालाय का, आन्सर जर रिपीट झाला तर आपला आन्सर तेच असणार आहे असं आपल्याला समजतं. आता टाका 3, इथं 3 टाकलं तर 3 × 6. ओके, हा झाला 6 वजा y, आणि बरोबरच्या पलीकडे किती 3, वजा y तसंच, बरोबर 3 तसंच, अधिक 7 तिकडे गेला तर वजा 6, वजा y बरोबर 3तून 6 जात नाही, 6तून 3 गेले 3, 6 मोठा म्हटल्यानंतर मायनस, हा पण मायनस, तो पण मायनस येणार, उत्तर प्लस मध्ये, y बरोबर किती 3, y बरोबर आला 3, म्हणजे हा झाला 3,3. समजलं इथपर्यंत. आता याचा काढायचा आहे आपल्याला ग्राफ. काय काढायचं आहे, ग्राफ. ओके, मग पुढच्या ग्राफ पेपरवरती घेऊया. 1 1 2 4 3 7. ओके, पहिला बॉक्स किती आहे, 1 1 2 4 3 7. ओके, बघून घ्या वाटलंच तर बरोबर आहे का. 1 1 2 4 3 7, आणि इकडे किती आहे, 1 - 1 2 1 3 3, 1 - 1 2 1 3 3, 1 - 1 2 1 3 3. ओके, बरोबर आहे का. ओके, एकदम करेक्ट आहे. आता काढूया ग्राफ आपला. ओके, आता काढूया ग्राफ. आता व्यवस्थित लक्ष द्या. ओके, ग्राफ कसा काढायचा आहे. एकदम करेक्ट आहे. ओके, सगळ्यात मोठा नंबर 7 आहे म्हटल्यानंतर आपल्याला 7 पर्यंत जावं लागेल परत. 1 2 3 4 5. ओके, आहे 7 आहेत. इथं बघा, हा तुमचा x, हा तुमचा y, हा तुमचा x डॅश, तुमचा y डॅश. ओके, एक ते 7 तिकडं, 1 ते 7 इकडं, मायनस मध्ये, इकडं बघा मायनस मध्ये खाली पण. ओके, आता सगळ्यात पहिला बॉक्स बघा, हा तुमचा x आहे आणि हा तुमचा y आहे. 1 ला 1 x आहे तुमचा 1, y पण तुमचा 1, म्हणजे हा पॉइंट. त्यानंतर 2 ला 4, 2 ला किती आहे, 2 ला 4 आहे, 2 ला किती आहे बघ 4. 3 ला किती आहे 7, 3 ला 7, 3 ला 7, 3 ला 7, हाच का. ओके, 3 ला 7. आता लाईन एकदम शार्प गेली पाहिजे. ओके, लाईन हुकली तर उत्तर हुकलं समजायचं आपलं. अरे थांबा थांबा थांबा, आपल्याला अँगल व्यवस्थित लावावं लागेल. ओके, तुम्हाला वहीवरती एकदम करेक्ट करता. आता इथं मोठा ग्राफ पेपर आहे तर मला अंदाज व्यवस्थित लावता येत नाही, त्याच्यामुळे चुकतंय थोडस. एक लास्ट ट्राय करूया आपण. ओके, बरं राहू द्या 1 मिनिट अशी.
एक मिनिट राहू द्या, आपण नंतर बघूया सेकंडला जर आन्सर नाही चालत तर. ओके सेकंड बघा, x हा आणि हा y, 1 ला वजा 1 बरोबर का, हा तुमचा x 1 आणि खाली वजा 1, 1 ला वजा 1 म्हटल्यानंतर हा, नंतर बघा 2 ला 1, 2 ला 1 म्हटल्यानंतर किती, 2 ला 1 इथं, अरे सॉरी 2 ला 1 म्हटल्यानंतर इथे बरोबर. लास्ट मध्ये काय आहे, 3 ला 3, 3 ला किती 3, 3 ला 3. ओके, तर आपण काय करू, ही लाईन पास करून घेऊया. ओके व्यवस्थित बघा आता. आणि ही जी लाईन तुम्हाला दिसते, ओके ही लाईन, ओके हिला डिलीट करू आणि व्यवस्थित दुसरी लाईन काय करूया, ड्रॉ करूया. समजलंय. ओके असं करायचं होतं त्याला. इकडे आन्सर जाणार आहे आपलं, आपण वरती येऊन खाली जाऊया ना. लाईन हुकत आहे, परत एकदा पॉईंट चेक करू बरं. 1 ला 1, 2 ला 4, 2 ला 4. ओके हा जो 2 ला 4 आहे ना, तो व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ आपण. 2 ला किती आहे 4, आणि त्यानंतर 3 ला 7, 3 ला 7, 3 ला 7 पण व्यवस्थित आहे. आता बघूया येते का. ओके स्केल लावू बरं आपण, आपल्याकडे स्केल पण अवेलेबल आहे इथं, स्केलच लावूया. स्केल कुठे आहे, स्केल लावू आणि मग आपण काय करूया, मेजर करूया आपलं. ओके आता बघा, आता लाईन यायलाच पाहिजे. ओके स्केल थोडीशी खाली घेऊया आपण, थांब. ओके इथं आपल्याला आन्सर आपला भेटलेला आहे. ओके बघा आन्सर आपलं इथं भेटलंय. इकडं हे बघा, हा पॉइंट ऑफ जो इंटरसेक्शन तुम्हाला दिसतो ना दोघांमध्ये, ओके हा कितीला भेटलाय, -6 आणि ओके -6 आणि -1. आपलं इक्वेशन काय आपण चेक करूया आणि मग तुम्हाला आन्सर सांगतो मी. किती आहे, 3x - y बरोबर 2. आपलं इक्वेशन आहे 3x - y बरोबर किती 2. ओके इथं सांगितलंय त्यांनी x ची किंमत -1 येथे -6 टाकूया बरं. -1 आला तर -1 -6, 3 × 3 वजा अधिक 6, 6 तून 3 गेले 3 बरोबर. ओके हे नाही आपला आन्सर. ओके इथं बघा, इथं इंटरसेक्ट होते ते 5 ला. ओके कितीला इंटरसेक्ट होते, 5 आणि 1 ला, 5 आणि 1 ला. ओके मग बघूया, -1 आणि -5 टाकून बघूया. ओके काय इक्वेशन होतं परत एकदा, 3x - y बरोबर 2, 3x - y बरोबर 2. आन्सर 2 आलं पाहिजे आपलं. 3 - 1 y किती आहे, -5, 3 × 3 -3 वजा अधिक 5 बरोबर 2, 5 तून 3 गेले 2 बरोबर 2. एकदम करेक्ट, ऑप्शन नंबर करेक्ट. ओके आन्सर काय आलंय म्हणून. ओके जरी माझ्याकडं ग्राफ व्यवस्थित आला नाही, आलाय व्यवस्थित, पण तुम्हाला इथं व्यवस्थित दिसत नसेल. ओके हे बघा या ठिकाणी आन्सर भेटलाय आपला. तुमच्या ग्राफ बुक मध्ये एकदम करेक्ट येणार आहे, कारण की ती छोटीशी असते, त्याच्यामध्ये तुमच्याकडे स्केल पण असते. ओके माझ्याकडे एवढे इन्स्ट्रुमेंट नाही ना, आणि मला जास्त पण यूज करता येत नाही. ओके त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय. ओके जे मी सांगितले, थोडासा जास्त वेळ लागलाय. ओके पण तुमची प्रॅक्टिस पण झाली असेल. आन्सर किती आपलं, -1 - 5.
आन्सर आहे आपलं -1 आणि -5. समजलं इथपर्यंत? ओके, घ्या बरं पटापट याचा स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय. चला याचा पण स्क्रीनशॉट घ्या. आता जायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक 5 कडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 जे आहेत बघा, ते थोडे वेगळ्या कॅटेगरीचे आहेत. ओके, का बरं वेगळ्या? कारण की आतापर्यंत जे 4 एक्झाम्पल आपण पाहिले त्यामध्ये वायचे जे सहगुणक होते ते फक्त एकच होते. ओके, पण ज्यावेळेस वायचा सहगुणक 1 सोडून दुसरा नंबर येईल त्यावेळेस काय करायचंय? ओके, तर लक्षात ठेवायचंय, इथं वायचा सहगुणक 4 आलाय, इथं वायचा सहगुणक 2 आलाय. मग काय करायचं? तर सगळ्यात पहिलं हे नंबर्स लक्षात ठेवायचे. कोणते? 0, 1, -1, 2. पावर का काय सांगतोय, लय महत्वाचं आहे. 0, 1, -1, 2 हे नंबर काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, ठेवले लक्षात. आता काय करायचं आहे? सगळ्यात पहिले याचा एक बॉक्स काढू आपण. 3x - 4y बरोबर -7. त्यानंतर 5x - 2y बरोबर 0. ओके, याचा एक बॉक्स काढूया. ओके, आता काय करायचंय? ओके, सगळ्यात पहिलं ओके, तुम्ही आता या ठिकाणी 1, 2, 3 किमती घेता, पण त्या ठिकाणी चालणार नाही. आन्सर तुमचं पॉईंट मध्ये झालं आणि पॉईंट मध्ये तुम्हाला ग्राफ मध्ये सापडता यायचं नाही. मग काय करायचं? सगळ्यात पहिलं एक्सच्या ठिकाणी 0 टाकायचं आहे. ओके, टाकलं 0, तर इथं 0 टाकलं तर 3 0 0 होऊन जाईल. म्हणजे इथं राहिला -4y बरोबर -7. बघा बरं का, इथं जर 0 टाकलं तर 0 × 3 0. ओके, इथं राहिला -4, तिकडे -7. हा जर 4 तिकडे ओके मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे इथं 4y बरोबर किती? तिकडे 7. 4 जर तिकडे गेला तर भागाकारला म्हणजे 7/4. मग 4च्या पाड्यात 7 आहे का? नाही. म्हटल्यानंतर 0 किंमत टाकल्यानंतर देखील आन्सर भेटला नाही. आपल्याला पूर्ण नंबर भेटला पाहिजे. ओके, जो की आपण ग्राफ मध्ये शोधू शकतो. ओके, 0 टाकल्यानंतर नंबर नाही भेटला. मग काय करायचंय? 1 टाकून बघूया. चला इथं 1 टाकून बघू. इथं जर मी 1 टाकलं तर 1 3 3 -4y बरोबर किती? -7 बरोबर. हा अधिक 3 पलीकडे गेला तरी इथं राहिला -4y बरोबर -7. हा अधिक 3 तिकडे गेला तर -3 -7 -3 -10 इकडे वजा किती y? 4y. हा मायनस तो मायनस येणार उत्तर प्लस मध्ये. 4y बरोबर किती रे? 10. हा 4 तिकडे गेला तर भागाकारला 10/4. 4च्या पाड्यात 10 आहे का? नाही. म्हणजे सेकंड नंबर पण हुकला. ओके, तर लक्षात ठेवायचंय आधी 0 टाकायचंय. मग जर y ची व्हॅल्यू कम्प्लीट नंबर भेटला ओके, तर ते तुम्हाला सोपं जाईल. जर 0 नाही भेटलं तर 1 चेक करायचं. 1 ला नाही भेटलं तर -1. शक्यतो करून 0, 1, -1 या तिघांमध्ये आन्सर भेटतं. अशी रेअर कंडिशन येते ज्या ठिकाणी या तिघांना नाही भेटलं तर 2 ला भेटतं. म्हणून हे 4 नंबर दिले तुम्हाला. ओके, आता -1 टाकून बघू, आपल्याला आन्सर फिक्स भेटेल. ओके, तर इथं -1 टाकूया. 3 x च्या जागी -1 -4y बरोबर किती? -7. तर आज आलं 3 1 3 -3 -4y बरोबर किती बाळ? -7. ओके, -3 पलीकडे गेला तर इथं -4y बरोबर तिकडे -7 आहेच. -3 तिकडे गेला तर +3. ओके, 7तून 3 गेले 4, कारण की इथं दोघांचे चिन्ह वेगळे आहे आणि वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी होते. 7तून 3 गेले किती रे? 4. 7 मोठा आहे म्हटल्यानंतर -4. ओके, इथं -4y तसंच. हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये. मग आज आलं 4y बरोबर किती रे? 4. ओके, आज 4 इकडं काय करतोय? गुणाकार. तिकडे आता भागाकार करेल. y बरोबर 4/4 म्हणजे 4 1 4 म्हणजे y ची किंमत किती आली? 1. आता मला सांगा, y ची एक किंमत ग्राफ मध्ये बघू शकतात? नाही बघू शकता बरोबर का? पॉईंट मध्ये आलं तर आपल्याला पॉईंट मध्ये उत्तर नाही पाहिजे, कारण की मग ग्राफ तुम्हाला हार्ड जाईल काढायला. बरोबर का? आन्सर तसं पण येते, पण हे सोपं जाईल. तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल फक्त. ओके, मग काय करूया? x ची किंमत मी जर -1 टाकली, x ची किंमत ज्यावेळेस मी -1 टाकली त्यावेळेस मला y ची व्हॅल्यू 1 भेटली. समजलं इथपर्यंत? मग आता ज्यावेळेस ही पहिली किंमत भेटेल त्यावेळेस पुढच्या 2 किंमत बरं का काय सांगतोय, ही पहिली किंमत मिळाल्यानंतर पुढच्या 2 किमती काढण्यासाठी लय सोपं जातं. कसं काय लय सोपं जाते? तर लक्षात ठेवायचं, ही जी आलेली किंमत आहे ती घ्यायची, तिच्यामध्ये ऍड करायचा इथं जो असेल तो 4. आता मला सांगा, -1 मध्ये 4 जर ऍड केलं तर या दोघांची चिन्ह वेगळी येतील. एकातून 4 जातो का नाही? 4तून 1 गेला 3, म्हणजे इथं येणार 3. समजलं? मग मुलं म्हणतील पुढची कशी काढायची? मग पुढची काढायसाठी ही घ्यायची 3, तिच्यामध्ये ऍड करायचा कोण? परत हेच ऍड करायचं 4. मग तो मायनस असो प्लस असो आपल्याला काही देणे घेणे नाही, आपल्याला डायरेक्ट नंबर पाहिजे. मग 3 आणि 4 किती? 3 आणि 4 7. ओके, अशा प्रकारे काय करायचं? तुम्हाला आन्सर फाइंड करायचं आहे अशा प्रकारच्या क्वेश्चनचं. काय केलंय? ओके, सगळ्यात पहिलं
0 1 -1 टाकून बघितलं, मला -1 ला x ची व्हॅल्यू असताना y ची व्हॅल्यू भेटली. ओके, मग असं काय केलं, याच प्रश्नाला काय केलं, मागं का नाही केलं, मागं याच्यासाठी नाही केलं की त्या ठिकाणी y चा जो सहगुणक होता तो 1 होता, बरोबर का. पण या ठिकाणी y चा जो सहगुणक आहे तो 4 आहे, म्हणजे 1 सोडून दुसरा आहे. तर लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस y चा सहगुणक 1 सोडून दुसरा येईल, ओके, ज्यावेळेस y चा सहगुणक 1 सोडून दुसरा कोणताही नंबर येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचंय आपल्याला ही ट्रिक यूज करायची. आधी x ची किंमत 0 टाकून पाहिजे. ओके, नंबर भेटतोय का y चा कंप्लीट, नाही भेटला तर 1 टाकायचा आहे, -1 टाकायचं आहे. ह्या तिघांमध्येच आन्सर तुम्हाला कन्फर्म भेटेल. आणि नाही भेटला तर 2 टाकायचं. समजलं इथपर्यंत. आता ज्यावेळेस मी -1 टाकला, बरोबर इथपर्यंत, मग या पुढच्या दोन किमती कशा मिळवायच्या, या ठिकाणी जी व्हॅल्यू असेल तिच्यामध्ये इथं जो असेल का y चा सहगुणक तो ऍड करायचा पुढचा, याच्यामध्ये हा ऍड करायचा पुढचा, अजून एक मिळवायचा असतो मी 7 मध्ये 4 ऍड केला असता. समजलं इथपर्यंत. ओके, पुढे मग आता काय करायचंय, ओके, याचे काय करू, किमती फाइंड करू. आता x ची किंमत 3 टाका. इथं जर 3 टाकला तर 3 त्रिक 9, 3 त्रिक किती 9, वजा 4y, वजा किती 4y, आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे -7, बरोबरच्या पलीकडे -7. हा 9 जर पलीकडे गेला तर इथं राहिला -4y, बरोबर -7. हा अधिक 9 पलीकडे गेला तर -9. ओके, या दोघांची काय होणार बेरीज, 9 7 किती रे बाळ 16. ओके, 9 मोठा म्हटल्यानंतर मायनस, आणि इकडे किती आहे बघा -4y. ओके, हा पण मायनस, तो पण मायनस येणार, उत्तर प्लस मध्ये. ओके, हा झाला 4y बरोबर किती 16. हा 4 तिकडे गेला तर भागाकारला जाईल 16/4. ओके, 4 1 4, 4 चौक 16, म्हणजे y ची किंमत किती आली, y ची किंमत भेटली 4, y ची किंमत भेटली 4. ओके, टाकूया, म्हणजे हा झाला -1 1, हा झाला 3 आणि 4. आता लास्ट राहिलाय, आता काय करूया 7 टाकून बघू. ओके, आता किती टाकूया 7, किती टाकायचंय 7, बरोबर. मग आता टाकूया 7, तर 7 टाकलं तर बघा इथं जर 7 टाकलं तर 7 त्रिक 21, किती 21, वजा किती आहे 4y, आणि बरोबरच्या पलीकडे किती -7. हा -4y तसाच, बरोबर, -7 पण तसाच. हा अधिक 21 पलीकडे गेला तर -21 होईल. या दोघांची इथं बेरीज होईल, कारण की दोघांचे चिन्ह सारखे आहे. 21 आणि 7 होईल 28, 21 मोठा म्हटल्यानंतर मायनस, इथं -4y. ओके, हा पण मायनस, तो पण मायनस येणार, उत्तर प्लस मध्ये, बरोबर. इथं राहिला 4y, बरोबर, तिकडे 28. ओके, हा 4 तिकडे भागाकारला जाईल, म्हणजे 4 1 4, 4 7 28, म्हणजे y ची किंमत किती आली 7, y ची किंमत आली 7. ओके, म्हणजे 7 टाकल्यानंतर y ची किंमत 7च भेटली. समजलं इथपर्यंत. ओके, म्हणजे हा झाला 7 स्वल्पविराम 7. समजलं इथपर्यंत. ओके, आता याला काय करू, थोडंसं बारीक करूया, आपल्याला तिकडं दुसरा टेबल चे आन्सर फाइंड करायचे. ओके, पेपरमध्ये हे सर्व काही करायची गरज नाही, तुम्हाला फक्त टेबलच्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं, ग्राफ काढायचं. ओके, मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन साठी ठेवत आहे, कारण की याचा तुम्हाला उपयोग आहे, जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत. आता काय करूया, आता याचं ड्रॉ करूया टेबल. ओके, याचं पण सेम तीच ट्रिक. आधी काय करूया, आधी 0 चेक करू. ओके, कोण चेक करू, आपल्याकडे नंबर कोण आहे 0 1 -1 2, हे नंबर लक्षात ठेवायचे. आधी 0 टाकूया x च्या जागी, कारण की डायरेक्ट 1 2 3 मी घेऊ नाही शकत का, y सोबत 2 आहे, y सोबत फक्त 1 असल्यानंतरच आपण 1 2 3 घेऊ शकतो. मग आपण 0 टाकू, 0 5 0. ओके, बघा बरं का, 5 x च्या जागी 0 टाकू, वजा 2y, बरोबरच्या पलीकडे 0. हे सोपं आहे एकदम, कारण की बरोबरच्या पलीकडे 0 भेटलाय. ओके, 5 0 0, वजा 2y बरोबर 0. ओके, तर हा 0 वजा 2y, तो वजा 2y होईल, पलीकडे 0. हा वजा 2 जर पलीकडे गेला तर तो भागिलेला जाईल, आणि 0 भागिले वजा 2 असतो 0. ओके, वरती 0 आणि खाली कोणताही नंबर असेल तर याचा आन्सर 0 असते, बरोबर का. लक्षात ठेवा, वरती कोणताही, ओके, वरती 0 असेल, खाली कोणताही नंबर असेल तर याचा आन्सर 0. म्हणजे ज्यावेळेस x ची किंमत 0 टाकली तर y ची किंमत किती आली 0. ओके, x ची किंमत 0 टाकल्यानंतर x ची किंमत 0 टाकल्यानंतर y ची किंमत 0 आली, आणि 0 तुम्ही टेबलमध्ये ग्राफमध्ये बघू शकता. एकदम करेक्ट आहे, पहिला भेटला. आता हे कसे मिळवायचे, हा आणि हा कसा मिळवायचा, तर याच्यामध्ये हा ऍड करायचा. इथं 0 आला ना, 0 मध्ये ऍड करा, इथला कोण आहे तो 2, 0 2 किती झाले 2. मग इथं 2 आला ना, तो 2 घ्या, त्या 2 मध्ये परत एकदा हा ऍड करा, 2 2 2 किती आले 4. ओके, 2 2 किती झाले 4. अशा प्रकारे आपण काय केलं, आपला आन्सर
संपवलं नाही अजून, आता तिथपर्यंत आलोय ग्राफ काढण्यापर्यंत. ओके, 6व्यामध्ये पण हेच करायचंय आपल्याला. चला आता 2 टाकू. इथं जर 2 टाकलं एक्सच्या जागी, 2 पंचे किती 10 वजा 2y बरोबरच्या पलीकडे किती 0. हा 10 जर पलीकडे गेला तर इथं वजा 2y तसाच. हा अधिक 10 तिकडे गेला तर वजा 10. ओके, हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये. मग हा झाला 2y बरोबर तिकडे 10. हा 2 जर तिकडे गेला तर 10 भागिले 2. ओके, 2 पंचे 10. y बरोबर किती, y बरोबर 5. समजलं इथपर्यंत. ओके, आता लास्ट बाकी आहे. ओके, लास्ट आता मी इथं लिहितो. हा झाला 5, हा झाला 0 0, हा झाला 2 आणि 5. ओके, इथं लिहूया 4. एक्सच्या जागी 4 टाकू. 4 जर टाकलं तर बघा 4 पंचे 20, 20 वजा 2y बरोबर किती 0. ओके, 20 तासाच, सॉरी वजा 2y तासाच ठेवू. हा 20 जर पलीकडे गेला तर वजा 20. ओके, हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये. म्हणजे 2y बरोबर किती 20. हा 2 तिकडे भागाकारला जाईल म्हणजे 20 होईल. म्हणजे y बरोबर किती आला, y बरोबर आला 10. y बरोबर किती आला 10. म्हणजे हा झाला 4, हा झाला 4 आणि हा झाला 10 बरोबर का. या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर 10 आहे दोघांचा मिळून. आता याचा काढायचा आपल्याला ग्राफ. म्हणजे ग्राफ काढायसाठी मी पुढच्या याच्यावर काय करतो, याचा टेबल लिहून घेतो. वजा 1 1 3 4 बरोबर. पहिल्याचा किती आहे, वजा 1 1 नंतर 3 आणि 4. जरी नाही समजलं तर रिपीट करून बघा, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. 7 आणि 7 किती, 7 आणि 7 बरं. त्यानंतर नंबर 2चा काय रे बा, नंबर 2चा काय विषय आहे. नंबर 2 नंबर 2 किती आहे टेबल, 0 0 2 5 4 10, 0 0 2 5 हा 0 आहे बरं का. ओके, आता काढूया ग्राफ. आता काय करूया, ग्राफ काढूया. ओके, 10 बघा, वायला 10 आहे बरं का, आणि तो पण प्लस वायला, म्हणजे वरती 10 पाहिजे आणि खाली हायेस्ट किती आहे. ओके, खाली नाहीच आहे म्हटल्यानंतर आपण काय करू, ओके 10 पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, म्हणजे खाली इथं घेतलं तरी चालतंय. चला नंबर्स लिहूया याच्यावरती. दिस इज 1 2 3 4 5. ओके, 10 वरती पण 10 लिहू आणि इकडे जेवढे बसतील तेवढे, कारण की इकडे तेवढे लागत नाही आपल्याला. 1 2, मी कशावरून ठरवलं, मला इथं दिसतोय 2 नंबरला y असतो म्हणजे y 10, तो पण अधिक म्हणजे वरती असेल, कारण की हा आपला x असतो, हा आपला y असतो प्लस मधला, हा आपला x डॅश आणि हा आपला y डॅश बरोबर का. 1 2 3 नंतर किती 4 तर 6 7 8 9 10. ओके, 10च पाहिजे, 10च पाहिजे आहेत तिथं. इकडे किती वाजतात बघूया, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4. मायनस मध्ये आन्सरच नाही, एक आहे फक्त. ओके, इथं पण बघा, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4. ओके, चला पहिल्या लाईनचं इक्वेशन ड्रॉ करू. हा तुमचा x आणि हा तुमचा y. वजा 1 ला 1. ओके, वजा 1 ला किती 1, वजा 1 म्हणजे x चा वजा 1 कुठे, x चा वजा 1 इथं, आणि वजा 1 ला 1 म्हणजे वरती. वजा 1 ला 1 म्हटल्यानंतर वरती आहे बरोबर का. इथं तुमचा 1 म्हणजे इथं आहे तुमचा आन्सर, इथं. बरं, कुठं, हा तुमचा 1 आहे बरं की, इथं इकडून लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला. ओके, त्यानंतर 3 ला 4, x 3 आहे, 3 ला किती, 3 ला 4 3 ला 4 3 ला 4. ओके, त्यानंतर पुढे 7 ला 7, 7 ला किती आहे 7, 7 ला 7. ओके, चला ड्रॉ करूया आता. ओके, एकदम करेक्ट आहे. पहिली लाईन तर एकदम करेक्ट आली. विषय आता दुसरीचा. दुसरी काय आहे, 0 0.
शून्य शून्य डायरेक्ट इथं असतो बरोबर. त्यानंतर किती 2 ला 5, 2 ला किती x 2 आहे तर y 5 आहे 5 5. त्यानंतर 4 ला 10, 4 ला किती 4 ला 10. परत एकदा काय करूया आपली लाईन ड्रॉ करू. एक मिनिट, एकच मिनिट हा, मला फक्त एकदा अँगल लावू द्या. ओके का? ओके नाही का? ओके, अरे ओके आहे ना, ओके एकदम करेक्ट आहे. ओके, काय करायचं इथं आपला इंटरसेक्शन पॉईंट आलाय बरं का इथं. हां किती आहे तो? इथं इथं म्हटल्यानंतर तो किती आहे आपला, हा जो एक्स आहे तो 1 आहे तिथं, आणि हा 2 आणि 3च्या मध्ये म्हणजे इथं म्हटल्यानंतर 2.5 आहे बरोबर का? 2.5 इक्वेशन प्रूफ करून बघू आपण. ओके, इक्वेशन काय करूया प्रूफ करून बघूया. काय आपल्याकडं, ओके पहिलं इक्वेशन काय आहे 3x वजा 4y बरोबर वजा 7. 3x वजा 4y बरोबर वजा 7. ओके, 3 x ची व्हॅल्यू किती आली आपली, x ची व्हॅल्यू आली 1, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 2.5 वजा 2.5 7 वजा 7 आन्सर आलं. पण 3 का 3, 25 चौक किती, ओके 25 चौक किंवा ओके 25 25 25 जुने 50, 25 चौक 100. त्या 100 मध्ये एक घर मागे म्हटल्यानंतर 10, 2.5 चौक 10 वजा 7. 3तून 10 जातात का? नाही, 10तून 3 गेले 7, 10 मोठा म्हटल्यानंतर वजा 7. हा झाला वजा 7 बरोबर वजा 7 बरोबर का? तर आन्सर आपला एकदम करेक्ट आहे. तुम्ही लास्टला काय करायचंय, ओके लास्टला काय करायचंय इथं लिहायचं म्हणून XY बरोबर किती रे बा 1 आणि 2.5. बरं, अजून काही मिसिंग आहे का? मागच्या याच्यामध्ये लिहिलं नाही ते आपण. ओके, इथं प्रमाण लिहायचं राहिलंय. इथं काय लिहायचंय तुम्हाला प्रमाण, आणि ते प्रमाण तुम्ही मागचं पाहून ऍज इट इज इथे चिटकवायचंय. ओके, सेम टू सेमच आहे सगळं प्रमाण, त्याच्यामुळे तुम्ही तेच जे मागचं प्रमाण मी लिहिलंय ते इथं लिहायचंय. ओके, आता जाऊया शेवटचा प्रश्न. ओके, या सराव संचाचा शेवटचा प्रश्न काय आहे? या सराव संचाचा शेवटचा प्रश्न बघा, याला स्टार केलेला आहे बुकमध्ये, कारण की हा थोडासा हार्ड कॅटेगरीमध्ये आहे. ओके, हार्ड असलं तरी चालतंय, आपल्याला हार्ड सोडवायचीच काय आहे सवय आहे, आणि तुम्हाला देखील हार्ड सोडवायची सवय लागली पाहिजे. तर बघा, याचा आपण काय करूया, ग्राफ काढू आधी, टेबल काढू आणि मग ग्राफ काढू. 2x वजा 3y बरोबर 4, आणि हा काय 3y वजा x बरोबर किती रे 4. बरं, याचा ग्राफ काढूया. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण एक्सच्या किमती डायरेक्ट 1 2 3 उचलू शकतो का? तर अजिबात नाही. का? कारण की इथं वायचा सहगुणक 3 आलाय. जर वायचा सहगुणक 1 सोडून दुसरा कोणताही आला तर तुम्हाला ट्रिक शिकवली. काय ट्रिक शिकवली? 0 1 वजा 1 आणि 2 हे नंबर काय करायचे लक्षात ठेवायचे. ओके, आणि त्यानुसार काय करायचे तिथल्या किमती तुम्हाला घ्यायचं. चला, वायचा इथं 3 सहगुणक आला म्हटल्यानंतर आपण एक्सच्या जागी आधी 0 टाकून बघू. एक्सच्या जागी जर 0 टाकलं तर हा 0 होईल, हा टोटल 0 होईल. म्हणजे इथं राहिला वजा 3y बरोबर 4, वजा 3 जर तिकडे गेला तर y बरोबर 4 भागिले वजा 3. 3च्या पाड्यात 4 आहे का? नाही, म्हणजे 0चा विषय संपला. पहिल्या बॉक्स साठी 0चा विषय संपला. दुसरा विषय चालू. दुसरा कोण आहे? ओके, लक्षात ठेवायचं 0 ला आणि 1 ला व्हॅल्यू नाही भेटले तर -1 ला कन्फर्म भेटते, आणि अशी रेअर कंडिशन आहे जिथं 2 ला भेटते, म्हणून 2 दिलाय मी तुम्हाला. तसे तर पहिले 3च मेन आहे. आता 1 टाकू, 1 दुने 2 बरोबर का? हा जर 2 मी इथं टाकलं तर तो अधिक 2, तिकडे गेला तर वजा 2, 4 वजा 2 2, आणि 3 तिकडे गेला तर 2 भागिले 3 म्हटल्यानंतर दुसरा बी हुकला. ओके, ते तुम्ही आता कॅल्क्युलेशन करून बघा, मी डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला. आता टाकायचं आपल्याला वजा 1. आता किती टाकू आपण? वजा 1. चला 2 इथं टाकू, वजा 1 वजा 3y बरोबर किती 4. हा झाला 2 1 2 वजा 2 वजा 3y बरोबर किती 4. हा वजा 2 जर पलीकडे गेला तरी तर राहिला वजा 3y बरोबर 4. तसाच वजा 2 पलीकडे गेला तर अधिक 2, 4 आणि 2 किती 6. इथं वजा 3y, हा वजा 3 जर तिकडे गेला तर वजा 3 जर तिकडे गेला तर y बरोबर 6 भागिले 3 वजा 3. 3 1 3, 3 2 6 म्हटल्यानंतर 2, आणि कोणता 2? हा अधिक वजाचा भागाकार वजा असतो, म्हणजे y बरोबर किती आलं
y बरोबर -2 आणि -2 आपण ग्राफमध्ये पाहू शकतो का? यस, पाहू शकतो. म्हणजे आपण ज्यावेळेस x ची किंमत किती टाकली, x ची किंमत -1 टाकली, त्यावेळेस उत्तर भेटलं -2. समजलं? मग पुढचे कसे काढायचे? तर पुढचे हा जो आलाय का, हे दोन काढण्यासाठी याचा यूज करायचा. हा जो -1 आला त्याच्यामध्ये ऍड करायचा, बरोबर का? कोण ऍड करायचा आहे? हा जो y चा सहगुणक आहे तो 3, -1 अधिक 3 या दोघांची वजाबाकी होईल, कारण की चिन्ह वेगळे आहेत. 3तून 1 गेला 2, 3 मोठा म्हटल्यानंतर प्लस, म्हणजे झाला 2. नंतर पुढचा हा जो 2 आलाय का त्याच्यामध्ये ऍड करा परत इथला 3, 2 आणि 3 किती? 5. समजलं इथपर्यंत? ओके, बर. मग काय करू? चला 2 टाका इथं. आता 2 टाकलं तर 2 दुणे 4 -3y बरोबर किती? 4. हा 4 जर पलीकडे गेला तरी इथं राहिला -3y बरोबर 4. 4 पलीकडे गेला तर -4, म्हणजे -3y बरोबर 4 -4 0. आणि -3 तिकडे गेलं तरी आन्सर किती येणार आहे? 0. बरोबर का? कारण की -3 तिकडे भागिले जाईल आणि 0च्या भागिले काय असतं तरी आन्सर किती येते? 0. हा झाला -1 -2, हा झाला 2 आणि 0 म्हणजे 0. ओके, लास्ट वन. ओके, काय आहे लास्ट? 5 टाकायचं. 5 टाकलं तर 5 दुणे 10, 10 -3y बरोबर 4. हा 10 पलीकडे गेला तरी इथं राहिला -3y -3y बरोबर 4. तसंच 10 जर पलीकडे गेला तर -10, 10तून 4 गेले 6, साईन कोणतं? मायनस. इथं -3y. हा पण मायनस, तो पण मायनस, येणार उत्तर प्लस मध्ये, बरोबर का? म्हणजे इथं राहिला 3y बरोबर किती रे बाळ? 6. ओके, 3 1 3, 3 2 6, कारण की 3 तिकडे भागिले जाईल, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? y ची व्हॅल्यू आली 2. y ची व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजे हा झाला 5 आणि हा झाला 2. ओके, तर काय करू इथं जरा ऍडजस्टमेंट करूया, कारण की आपल्याला दुसरा बॉक्स देखील काढायचा आहे. यांना जरा साईडला लाव. ओके, दिसत असेल तरी पण. ओके, नाही दिसलं तरी ते काही कामच नाही तुमच्या. ओके, रिपीट करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. तर बघा इथं काय करायचंय परत एकदा. आता मुलं इथं काय करतील? थोडस जम्पलिंग करतील, कारण की एक्स इथं 2 नंबरला दिलाय. आपल्याला एक्स नाही पाहायचा, आपल्याला पाहिजे वाय, आणि वायचा सहगुणक 3 आहे. तर वायचा सहगुणक 3 आहे, तर आपल्याला आता करायची चेकिंग. काय करायची? चेकिंग. 0 1 -1 आणि 2 घेऊन. ओके, त्याला करूया चेकिंग. आधी काय करू? एक्सच्या जागी 0 टाकू. इथं एक्स आहे बरं का. आता 0 टाकलं तरी तर राहिला 3y आणि बरोबरच्या पलीकडे 4. 3 जर पलीकडे गेला तरी इथं गुणाकार करतो, तिकडे भागाकार करेल. 3च्या पाड्यात 4 आहे का? नाही. मग 3च्या पाड्यात 4 नाही म्हटल्यानंतर आपला आन्सर येत नाही, म्हणजे इथं 0चा विषय संपला. आता टाकूया 1. किती टाकूया? 1 टाकूया, बरोबर का? जर इथं 1 टाकलं तर 3 1 किती? 3. सॉरी इथं 1 आहे, बरोबर का? इथं 1 आहे. मग जर 1 टाकलं तर तो बघा 3y -1 बरोबर 4. -1 पलीकडे गेला तर -1 जर पलीकडे गेला तर अधिक 1, 4 आणि 1 किती? 5. इकडे 3y, y बरोबर 5 आणि 3 तिकडे भागिले जाईल. 3च्या पाड्यात 5 आहे का? नाही. दुसरा पण विषय संपला. ओके, मग आता विषय तिसरा चालू. -1 आणि -1 असतो पॉवरफुल. प्रत्येक वेळेस त्यालाच आन्सर भेटलेला आहे आपल्याला. ओके, फक्त अशा काही कंडिशन जिथं पहिल्या दोघांना पण भेटलं. समजलं का? तुम्ही डायरेक्ट -1 पण टाकू शकता. मग नाही भेटलं तर मागचे 2 चेक करायचे. चला -1 टाकू. हा 3y, इथं वजा, इथं 1 किती आहे? -1 बरोबर किती? 4. ओके, हे मायनस वेगळं आणि एक्सचा -1 वेगळा बरं का. हा 3y तसाच, मायनस मायनस प्लस, वजा वजा अधिक 1 बरोबर किती? 4. हा 3y. ओके, 4 तसाच, इथं 3y तसाच. हा अधिक 1 पलीकडे गेला तर काय होईल? इथं 4 अधिक 1 गेला तर -1. किती राहिला? 3y बरोबर 4तून 1 गेला 3. हा 3 तिकडे गेला तर भागिले 3 1 3. y बरोबर किती रे? 1. आता मला सांगा, y बरोबर 1 आपण ग्राफ मध्ये पाहू शकतो का? येस, पाहू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण x ची किंमत -1 टाकली, y ची किंमत भेटली 1. समजलं? आता टाकूया x ची किंमत. कशा? आता पुढच्या दोन, ह्या दोन कशा मिळवायच्या? हा जो आलाय का तुमचा -1 त्याच्यामध्ये ऍड करायचा. किती ऍड करायचा? याचा कोइफिशियंट 3. -1 अधिक 3 किती? 2. वजाबाकी होईल, 3तून 1 गेला 2. त्यानंतर परत एकदा 2 मध्ये किती ऍड करायचं? इथं परत एकदा 3 ऍड करायचं. 2 आणि 3 किती? 5. याचा कोइफिशियंट इथल्या आलेल्या नंबर मध्ये ऍड करत चालायचं, आन्सर मिळवत चालायचं. ओके, म्हणजे याचे बघा, -1 2 5
5 1 2 5. ओके, दोघांच्या वरच्या बॉक्स मधले एलिमेंट सारखे. मग काय करूया आता, फाइंड करूया. चला 2 टाकू इथं. 3y हा वजा 2 बरोबर किती 4. 3y तसंच 4 वजा 2 पलीकडे गेला तर अधिक 2 इथं 3y. 4 आणि 2 किती 6. 3 1 3 3 2 6. y बरोबर किती आला, y बरोबर आला 2. 3 तिकडे भागिले जाईल म्हटल्यानंतर कटच होईल. हा झाला वजा 1 1, हा झाला 2 आणि 2 बरोबर. त्यानंतर 5 टाकून बघूया बरं किती भेटते. 5 टाका इथं. तर 5 टाकलं तर हा झाला 3y वजा 5 बरोबर 4. 3y तसंच वजा 5 पलीकडे गेला तर अधिक 5. 5 आणि 4 9. 3y बरोबर 3 1 3 3 3 9. y बरोबर किती, y बरोबर 3. y बरोबर आला 3. म्हणजे हा झाला 5 आणि हा झाला 3. समजलं इथपर्यंत. आता काढायचा याचा ग्राफ. ओके, याला स्टार केलेला आहे म्हटल्यानंतर हा इम्पॉर्टंट आहे. ओके, सगळ्यात पहिले तर याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण की आता मागे नाही येणार आपण, डायरेक्ट ओके लास्टला एंड करणार आहे. जायचंय पुढं. याचा ग्राफ काढण्यासाठी टेबल घेऊ. वजा 1 वजा 2 2 0. पहिला टेबल वजा 1 वजा 2. नंतर दुसरा काय बा, वजा 2 0. वजा 2 का 2 2 0 5 2 2 0 5 2. ओके, नंबर 2 टेबल काय आहे, नंबर 2 चा टेबल वजा 1 1 2 2 5 3 वजा 1 1 2 2. परत एकदा बघून घेऊ. एकदम करेक्ट 5 3. आता काढायचा ग्राफ आपल्याला. चला काढूया ग्राफ. हा, थोडाफार सोपा वाटला असेल. सोपा जर नाही वाटलं तर रिपीट करून लेक्चर बघायचं. ओके, तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, काय झालं पाहिजे, आलंच पाहिजे. इथं हायेस्ट नंबर बघा, सगळ्यात मोठा इथं 5 आहे म्हटल्यानंतर सोपा ग्राफ आहे. त्यानंतर परत आपल्याला लाईन काढावी लागेल. परत थांबा. चला नंबर्स देऊया. हा तुमचा x, हा तुमचा y, हा तुमचा x डॅश, हा तुमचा y डॅश बरोबर. चला हा झाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पर्यंत गेलो मुद्दा. ओके, कारण की आन्सर आपल्याला लांब पण भेटू शकते इथं, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं किती आहे, वजा 1. मायनसमध्ये आहे का कोणी, मायनसमध्ये. ओके, वजा 1 वजा 2 पर्यंतच आहे. वजा 3 वजा 4. बरं, त्यानंतर वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4. इथं मायनसमध्ये लास्ट -2 म्हटल्यानंतर तेवढंच बरं आहे. समजलं इथपर्यंत. ओके, पुढं काय करायचं आता, मी त्याला ग्राफ ड्रॉ करूया. सगळ्यात पहिला टेबल हा तुमचा x, हा तुमचा y. वजा 1 ला वजा 2. ओके, वजा 1 ला वजा 2, वजा 1 ला वजा 2. तर मी काय करतो, हे जे नंबर्स इकडून लिहितो. हा झाला वजा 1, हा झाला वजा 2, हा झाला वजा 3 वजा 4. वजा 1 ला वजा 2 इथं आहे बरोबर इथपर्यंत. त्यानंतर 2 ला 0, 2 ला 0 म्हणजे इथंच. त्यानंतर पुढं 5 ला 2, 5 ला किती, 5 ला 2. त्यानंतर पुढे त्यानंतर पुढे लास्ट हा तुमचा x आणि हा तुमचा y. x आणि y. x किती आहे, वजा 1. ओके, वजा 1 ला किती, x वजा 1 म्हटल्यानंतर इथं, वजा 1 ला 1 म्हटल्यानंतर इथे 2 ला 2, 2 ला 5 ला 3,
त्याचं इंटरसेक्शन पॉईंट तिकडे कुठेतरी मिळणार आहे. ओके, हे बघा इथं भेटला, इथं तिथं किती आहे, एक्स आहे 8, वाय आहे 4. ओके, तर इथं लिहायचं देअरफॉर एक्स आणि वाय बरोबर 8 आणि 4. ओके, आणि काही लिहायचं राहिलंय का? ओके, यस लिहायचं राहिलंय. इथं प्रमाण लिहायचं राहिलंय ते तुम्ही लिहायचे मागच्या 2 ग्राफचं बघून. ओके, मागचे 2 म्हणजे पहिल्या 2 ग्राफचं बघून. ओके, आन्सर चेक करून दाखवतो तुम्हाला बरोबर आहे का. 2x वजा 3y बरोबर किती 4. 2x वजा 3y आणि बरोबरच्या पलीकडे 4 आला पाहिजे. 2x ची व्हॅल्यू किती आहे 8 वजा 3 इथं 4. 8 16 वजा 3 चौक 12. 16तून 12 गेले 4. एकदम करेक्ट आहे. ओके, आन्सर आपला एकदम करेक्ट आहे. ओके, अशा प्रकारे आपण सराव संच 1.2 जो अनेक विद्यार्थ्यांना हार्ड जातो तो आपण संपवलेला आहे. ओके, आजचा व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.